व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ताईंनो, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, खूप फायदेशीर आहे, न स्किप करता नक्की व्हिडिओ बघा पूर्ण। नमस्कार, रामकृष्ण हरी सर्व यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। नमस्कार बरं का सर्वांना। केस गळताय, केसांमध्ये कोंडा झालाय, मग या नैसर्गिक शॅम्पूचा एकदा अवश्य वापर करून बघा ताईंनो, आणि खूप सोप्या पद्धतीने बनवला जातो बरं का। एकदम जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तर सर्वप्रथम मी घेते यामध्ये अरिठा। तर अरिठाचे खूप सारे फायदे आहेत आपल्या केसांसाठी, म्हणजे नैसर्गिक जे क्लीन्झर आहे का, तर केस खूप छान त्याने स्वच्छ होतात आणि अरिठ्यामुळे फेस पण निर्माण होतो बरं का आपल्या शॅम्पूमुळे। मध्ये केस मऊ होतात, स्वच्छ होतात आणि असं मोकळे मोकळे होतात बरं का। केस धुतल्यानंतर कसं असं तेल लावल्याच्या नंतर केस चिकट होतात ना, तो एक फायदा आहे। आणि केस दाट होतात, तसंच मग नाही का केसांची गळती पण थांबते बरं का त्यामध्ये। त्यानंतर मी याच्यामध्ये आवळा ॲड केला होता, त्यानंतर मेथी दाणे। तर आवळ्याचे पण खूप सारे फायदे आहेत बरं का। केसांना नैसर्गिक काळेपणा, चमक देतो, केस गळती कमी होते आवळ्यामुळे, डोक्याला थंडावा देऊन कोंडा कमी होतो बरं का। आणि आवळ्यामध्ये सर्वांनाच माहिती आहे व्हिटॅमिन सी आहे, जेणेकरून केसांना खूप छान चमक येते आणि केस म्हणजे दाट होतात आणि काय म्हणतात ना स्ट्रॉंग होतात बरं का त्याने। तर हा फायदा आहे आपल्या आवळ्याचा। त्यानंतर मी यामध्ये ॲड करते मेथीचे दाणे, तसंच शिकखाई आणि जवस, हे सर्व यामध्ये एकत्र आहे बरं का ताईंनो। तर मी एका पातेल्यामध्ये सर्व काही काढून घेतलं, त्यानंतर गॅसवरती पाणी ठेवले, जवळपास 1-1.5 लिटर पाणी आहे बरं का ताईंनो ते। तर ते पाणी एकदम गरम उकळून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती। आणि हे बघा आपले जे शिकखाईचे शेंगा असतात ना, तर त्या मी जवळपास एक मूठभरच यूज केलं आहे बरं का, कारण की मला काही जास्त बनवायचं नाही शॅम्पू, बस 15-1 दिवसापुरता। आणि जवस पण ॲड केल्यानंतर शेवटीला। तर हे सगळं मिश्रण आपल्याला उकळत्या पाण्या म्हणजे जे उकळतं पाणी आहे ते यामध्ये घालून आणि रात्रभर असंच भिजवून ठेवायचं आहे। त्यानंतर सकाळी व्यवस्थित शिजवून घ्यायचं बरं का ताईंनो। तर मी इकडे गॅसवर पाणी ठेवलं होतं तापवण्यासाठी। आणि हे बघा अरिठा खूप कडक असतो, त्यामुळे ना ते रात्रभर भिजूनच द्यावा लागतो, कारण की लवकर काही भिजत नाही, त्यामध्ये बी पण खूप जाडसर असतं ना, आणि ते सर्व घटक एकत्र झाले पाहिजे, त्यामुळे आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं। तर इकडे पाणी गरम झालं होतं, उकळतं पाणी मी त्यामध्ये टाकून दिलं आणि आता हे असं स्वच्छ जागेवर ठेवून देते। तर बघा कसा म्हणजे पाणी टाकल्याच्या नंतरच किती फेस झालाय तयार, ते पण तुम्ही बघू शकता। आणि प्रत्येक घटकाचं काहीतरी म्हणजे जी वस्तू वापरतोय आपण त्याचं काहीतरी इतका छान फायदा आहे केसांसाठी। तर शिकखाईमुळे काय होतं माहिती ताईंनो, केस गळती पण थांबते, केस मऊ पण होतात आणि केसांना जे आपण कंडिशनर यूज करतो ना, तर ते पण करायची गरज नाही। तर हे बघा, हे मी तुम्हाला रानकेशरी हेअर ऑइल आपलं ते पण अवश्य वापरून बघा, कारण की ते पण पूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर हे मी असंच ठेवून देणार आहे आता रात्रभर, त्यानंतर बघू सकाळी। तर शिकखाईचे अनेक फायदे आहेत, त्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे बरं का शिकखाईमध्ये। तर हे बघा मला हे काय आवडलं माहिती घ्यायच्यामध्ये जास्त, की जेव्हा मी पाणी ॲड केलं ना तेव्हाच त्याचा किती छान फेस यायला लागला होता। तर नंतर तर तुम्ही बघू शकता मेथीचे दाण्याचे पण अनेक फायदे आहेत। तर मी याच्यावर झाकण ठेवून असंच ठेवते बघा। आता पुढे मेथीचे दाण्याने पण ना केस गळती थांबते, कोंडा कमी होतो, केसांना पोषण भेटतं आणि त्यामध्ये जास्त प्रोटीन असतं बरं का। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळं, कारण की ना त्यानंतर बघा सकाळी गॅसवर एकदम मंद आचेवर आपल्याला हे करून घ्यायचं बरं का। पूर्ण म्हणजे जवळपास 45 मिनिट लागले मला बरं का, मंद आचेवर मी उकळून घेतलं ते। तर प्रत्येक गोष्टीचा काही ना काही फायदा आहे, आवळा, अरिठा, शिकखाई, तसंच मेथीचे दाणे आणि जवस, त्यामुळे मी हे सगळं यामध्ये ॲड केलंय। मेथीचे दाण्यामुळे केस गळती थांबते, कोंडा कमी होतो, केसांना म्हणजे मुळांना खूप छान पोषण भेटतं आणि त्याच्यामध्ये
प्रोटीन खूप असतं बरं का मेथींच्या दाण्यामध्ये. तसंच शीख खायचा पण खूप फायदा आहे. शीख खायमुळे पण केस गळती पूर्ण थांबते. पूर्वी आपल्या आजी मम्मी त्या कसं पाट्यावरती वाटून त्या म्हणजे डोकं धुत होत्या. आपल्याकडून काही दररोज होणार नाही शीख खाय शेंगा वगैरे बघ ना. त्यामुळे आपण 15 दिवसाचा स्टॉक एकदाच बनवून ठेवूया. आणि केसांना कंडिशनर म्हणजे खूप छान भेटतं, कारण की आपण बरेचसे ताई काय करतात की म्हणजे सर्वजण करतात शॅम्पू केल्याच्या नंतर कंडिशनर यूज करतात. तर शीख खायमुळे काही आवश्यकता नसते. तर 50 मिनटं मी जवळपास एक मंद आचेवरती उकळून दिलेलं आहे बरं का ताईंनो. एकदम कमी गॅस होता बघा तुम्ही. आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित उकळल्याच्या नंतर आपल्याला ते एका ताटामध्ये काढून घेऊन आणि पूर्ण आरेठाचे बी आहेत ना ते काढून घ्यायचे बरं का, कारण की त्याची काही आवश्यकता नाही. जे काय आहे ते त्याचे फायदे साल त्यामधले त्यामुळेच भेटतो. तर आरेठ्याचं बी काढून घ्यायचं. मी एका स्वच्छ ताटामध्ये सगळं काढून घेतलं. तुम्ही पण तसंच करा. तर बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे बरं का. असं एक एक करून सगळं खूप गरम होतं आणि व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं त्यामुळे खूप फजिती झाली बरं का ताईंनो. कारण की ना तब्येत काही बरी नव्हती, मला झोप येत नव्हती आणि काहीतरी नवीन करायचं म्हटलं, काहीतरी असं एक्साइटेड राहते मी ते करण्यासाठी. त्याच मग मी म्हणजे पहाटे 4ला चालू केलं होतं हे बनवायला. फक्त थोडा वेळ थांबले कारण की पहाटे 4लाच कुठं मिक्सर लावावं त्यामुळं थंड झालेलं होतं सगळं. तर बघा मी पूर्ण आरेठ्याचं बी हे करून घेतलं, काढून घेतलं आणि किती छान मस्त बारीक झाले. तर हे बघू शकता तुम्ही बी किती कडक असतं, त्यामुळे मी ते काढूनच टाकलं. आता हे आपल्याला पूर्ण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बरं का. एकदम बारीक असं हे करून घ्यायचं आहे, कारण की ना ते गाळता पण आलं पाहिजे ना आपल्याला नंतर. तर एकाच हाताने व्हिडिओ पण काढायचा चालू होतो आणि एका हाताने असं मिक्स पण करत होते, जरा फजितीच झाली आज. तर हे बघा मी हे एकदम असं बारीक केलं, मिक्सरला फिरून घेतलं. ते पण नाही दाखवता आलं बरं का मला. तर हे असं एकदम छान जसं की आपण मसाला काढतो तसंच झालं बरं का, एकदम बारीक. त्यानंतर मी हे सगळं एकत्र मिक्स केलं. एक स्वच्छ पातेलं घेतलं पुन्हा एकदा आणि एक स्वच्छ रुमाल घेतला. त्यानंतर जसं की आपण उदाहरणार्थ ते याचं करत नाही का कोरड्याची वैसगा, तसंच करायचं आहे बरं का ताईंनो आपल्याला. हे पण एकदम मऊ कपड्याने हे करून घ्यायचं, गाळून घ्यायचं, कारण की त्यामध्ये नाही गाळा तरी काही हरकत नाही, पण ना जे कण आहेत ना ताई तर ते आपल्या केसांमध्ये अडकतात, ते चांगलं नाही वाटत. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचंय. तर हे बघा असं मी पूर्ण हे गाळून. आणि नैसर्गिक शॅम्पू म्हणजे याचे खूप फायदे आहेत, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे बरं का ताईंनो. त्यामध्ये काय मिळतं माहिती का, क्लिन्झिंग एक, कंडिशनर यूज करायची गरज नसते, कंडिशनर पण त्याच्यामुळेच भेटतं. पोषण म्हणजे पोषणाचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे बरं का हे शॅम्पू. म्हणजे केस गळणे कमी होतात, कोंडा लगेच संपून जातो बरं का, केस अधिक मजबूत होत ताईंनो याच्यामुळे, घनदाट होतात, चमकदार दिसतात केस, असं शाईन येतात बरं का केसांना. तर तुम्ही बघू शकता ताईंनो किती छान फेस झालाय, तुमच्या समोरच दाखवते मी. जसं की आपण केमिकल यूज करतो त्याचा फेस होतो ना, तसंच आपलं जे नैसर्गिकरित्या आहे. तर माझं तर म्हणणार आता खरंच जेवढं आपल्याला नैसर्गिक जे यूज करता येईल तेवढं करायला पाहिजे, कारण की केमिकलचं काही नाही. आपण आपल्या शरीराला म्हणजे जे केस चेहरा आहे त्याला खूप हानी करून घेतो. तर हे बघा किती छान फेस झाला होता. तर मी खूप मोठा स्टॉक करून ठेवलाय बरं का, थोडं थोडं म्हणून जवळपास 3 बॉटल भरवले. तर हे बघा किती छान झाला आणि कलर पण मस्त आलाय बरं का त्याला. फक्त जेव्हा आपण यूज करतो ना तेव्हा एकदम मिक्स करून घ्यायचं, कारण की काही कंटेंट खाली बसतात काही वरती असतात. तर अशा पद्धतीने मी 3 बॉटल भरून ठेवल्या. आता जवळपास मला 15 दिवस तरी जाईल. आणि एक तर एक्स्ट्राच ठेवली मी, कारण की मी जर काहीतरी केलं आणि घरात जर माहीत झालं काहीतरी आहे ही काहीतरी लावते म्हणजे काहीतरी फायदेच आहे, तर नक्कीच सगळेच यूज करून बघतील. त्यामुळे मी 1 बॉटल एक्स्ट्राच केली बरं का. तर नक्की म्हणजे केमिकलपासून जरा लांबच राहा, जेवढं नैसर्गिकरित्या बनवते तेवढं बनवा आणि ट्राय करत जा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.